जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। स्वामी विवेकानंद संस्थेचे श्री ज्योतिर्लिंग विद्या मंदिर हायस्कूल येथील 1972-73 सालातील जुनी SSC 11वीचे विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन भुयेवाडी येथील रविराज फार्म हाऊस येथे उत्साहात पार पडलं। त्या काळी बॅचमध्ये 42 विद्यार्थी होते, त्यातील 24 विद्यार्थी असून जवळजवळ 52-53 वर्षांनंतर सर्वजण एकत्रित आले। जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बॅचचे गुरु माननीय प्राचार्य श्री BD दिंडे सर, प्रमुख अतिथी माननीय श्रीधर पाटील सर व प्राचार्य विलास पवार सर प्रमुख उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात प्राचार्य दिंडे सर यांनी आपण जुन्या रूढी परंपरा यात अडकून न राहता प्रवाहाबरोबर जाणं हे हितावह आहे, कारण तरुणाईच्या विचारात अडथळा न आणता त्यांच्या सुपीक विचारांना पाठिंबा देऊन त्यांच्या विचारांना फक्त जोडत जावं। तसेच आज तुम्ही 70-75 या वयात आहात म्हणून स्वतःला वृद्ध समजू नका। योग्य आहार, योग्य विचार, योग्य विहार याचं सातत्य ठेवा। या वयात सुद्धा तुम्ही PhD करू शकता अशी रिटायर झालेल्यांनी PhD केलेली उदाहरणं त्यांनी दिलीत। प्रकृती, विकृती आणि संस्कृती यावर सुंदर विश्लेषण केलं। प्राचार्य पवार सर यांनी 70च्या पुढेचेही तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात व तुमच्यापेक्षा महाभाग्यवान आज उपस्थित असणारे तुमचे गुरु महाभाग्यवान आहेत की ते आजही तुम्हास या वयातही ज्ञान देतात। आज पूर्वीपेक्षा समृद्धी आहे। 40 ते 50 वर्षांपूर्वी आपली परिस्थिती आठवा, त्यावेळची आपली परिस्थिती व आताची यात फार तफावत आहे। तरी देखील आताच्या लहान पिढीला कमी समजू नका। फार हुशार व पुढे ती बुद्धिमान आहेत, मात्र त्यांना ज्ञानाबरोबर संस्कार देणं फार महत्त्वाचं आहे। तेव्हा या नव्या पिढीला त्यांच्या कलाप्रमाणे संस्कारित करणं गरजेचं आहे। इत्यादी विषयांवर त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं। तसेच दुसरे गुरु श्रीधर पाटील सरांनी तुम्ही वयाच्या बाबतीत विचार करू नका, मी वृद्ध झालो, आता माझ्या हातून काही होत नाही, आमचं आता काय उरलंय असे निराशमय उद्गार काढू नका व मानसिक ताण करून घेऊन घरातच बसू नका। तुम्हास भरपूर काही करण्यासारखं आहे, त्यावर स्वतःला अभ्यासा व नाउमेद होऊ नका असं प्रबोधन करून त्यांनी जगण्यास प्रेरणा दिली। यावेळी त्यावेळेचे वर्गमित्र व गुरुजन स्वर्गवासी झालेत, त्यांना श्रद्धांजली वाहिली। विश्वास काटकर सर व विष्णू थोरबोले यांनीही मनोगत व्यक्त केली। विशेष सहकार्य श्री विलास कुंभार सर वडणगे यांचं लाभलं। सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री BJ पाटील यांनी केलं, तर आभार श्री RR पाटील यांनी मानले। सदर कार्यक्रमास त्या काळचे 11वी बॅचचे विद्यार्थी वडणगे, निगवे, भुयेवाडी, महे, जाफळे, पोहाळे तर्फ आळते, घुंगर, बांदिवडे, सोनतळी अशा विविध गावातून विद्यार्थी हजर होते। सत्यमुख प्रतिनिधी श्री BJ पाटील, भुयेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।